नीटही घेऊन घोटाळा कायम. ही बघा परिस्थिती. एक विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी म्हणून तिला 720 पैकी 702 705 मार्क्स येत आहेत. तिने घरी आल्यावरती OMR शीट चेक केली आणि त्यावरून तिने मार्क्स सांगितले आणि तिचा पूर्ण पुरावा ती सांगते की माझ्याकडे प्रश्नपत्रिकासुद्धा आहेत, पण तिच्या स्कोअर कार्डवरती मार्क्स दाखवत आहेत 27. दुसरं बघा, याच्यामध्ये बघा की 500च्या वरती मार्क्स येत आहेत आणि स्कोअर कार्डवरती मार्क्स दाखवत आहेत 92 आणि 97. म्हणजे आजही रिनेट झाल्याच्या नंतरसुद्धा घोटाळा कायमच आहे. आजही बघा की मोठे गावकर ज्या भामट्यानी पेपर फोडला तो आजही क्लासेस चालवतो आहे. प्रत्येक ठिकाणी त्याचे सेंटर चालू आहेत आणि पालकही आजही त्यांच्याकडून पेपर विकत घेतात. कारण त्यांना माहिती आहे की कितीही काही झालं तरीसुद्धा पैसा भरूनच आम्हाला दुबईला, आम्हाला इकडं, आम्हाला तिकडं, रशियाला आमची मुलं पाठवायची आहेत. त्यामुळे पैसा भरून घोटाळा करून तेच करणार. पण या 2% 5% पालकांमुळं बाकीच्या 22 लाख मुलांचं भवितव्य कशात जाते? अंधारात जाते पूर्णपणे. कारण 22 लाख मुलं रात्रंदिवस अभ्यास करून त्या ठिकाणी रीनीट एक्झाम देतात आणि रीनीटच्या नंतरसुद्धा रिझल्ट अशा प्रकारचे येतात. काय समजायचं याला? या अशा प्रकारच्या घोटाळ्यांमुळं देशाचं भवितव्य कोणत्या दिशेकडे चाललं आहे ते सुद्धा विचार करायला पाहिजे. आज शिक्षणाची कंडिशन बघा, एज्युकेशन सिस्टम किती फेल होतं आहे ते याच्यातून तुम्हाला दिसत असेल की रीनेट एक्झाम घ्यावं लागते, JEEचे पेपर फुटतात, TATचे पेपर फुटतात. TATची आतापर्यंत 2 वेळेस पोस्टपोन झालेली आहे. चालू काय तेच समजत नाही. कारण हे सगळे घोटाळ्यांमध्ये जबाबदार सामान्य नागरिकसुद्धा आहे. कारण पालकसुद्धा पैसे देतात आणि हे पेपर घेतात. संस्थेमध्ये 90% लोक कोण आहेत तुम्ही बघा. 90% लोक हे पैसे भरून तिथं जॉईन केलेले आहेत आणि या घोटाळ्यामुळेच ते TATचा पेपरसुद्धा घेतात. कारण त्यांना ABCDसुद्धा येत नाही. त्यामुळे ते काय करतात, मग असे पेपर विकत घ्यायचे आणि त्यांच्यामुळं बाकी त्यांचंसुद्धा भवितव्य अंधारात दिसतं आहे.